एक महत्त्वाची बातमी बघूया बुलेटिनमध्ये। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। या प्रकरणात आवादा एनर्जी प्रकल्पाच्या 3 वॉचमन्सचे जबाब महत्त्वाचे ठरले। सुदर्शन घुले आपल्या साथीदारांसोबत खंडणी मागण्याकरता आवादा कंपनीमध्ये आला होता अशी माहिती वॉचमनने दिली। त्याच सोबत या वॉचमन समोर सुदर्शनने संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। वॉचमनचे जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेले आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी प्रकल्पावरील 3 वॉचमनचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलाय। हा जबाब महत्त्वाचा ठरला आहे। राज्यात उन्हाचा तडाखा वाढू लागलाय, त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढतेय। पाण्याच्या पातळीत मात्र घट होतेय। त्यामुळे एप्रिल महिन्यातच डोणगाव तांबे इथे पाणी टंचाई जाणवू लागली आहे। पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे या गावात भीषण पाणी टंचाईचा सामना तांड्यावरील आणि गावातील नागरिकांना करावा लागतोय। आता मार्चचा मध्य आहे आणि याच वेळी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। गावात पाणी नसल्यामुळे इतर गावातील नागरिक आपल्या मुलींचं लग्न या गावात लावून देत नाहीत, मुलांची करत नाहीत, अशी सुद्धा तक्रार इथल्या गावकऱ्यांची आहे। यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस जरी झाला असला तरी पैठणमधील डोणगाव तांबे या गावात भीषण पाणी टंचाई मार्चपासूनच सुरू झाली आहे। अक्षरशः महिलांना 1 ते 2 किलोमीटर पायपीट करावी लागते आणि पाणी आणावं लागतंय। इतकंच नाही तर शाळकरी मुलांनाही पाण्याचे हंडे डोक्यावरून न्यावे लागतात। मराठवाडा हा सतत दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, पण मराठवाड्याला नाथसागर धरणातून पाणी पुरवठा केला जातो, त्यावर मराठवाड्याची तहान भागवली जाते। पण धरण उशाला कोरड घशाला असं म्हणण्याची वेळ पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे नागरिकांवर आली आहे असं म्हणता येईल। एप्रिल अजून उजाडायचा आहे, मार्चचा मध्य आहे आणि तरी देखील या डोणगावात पाणी टंचाई जाणवते। आमच्या गावात सतत पाण्याची टंचाई असते आणि पाण्यासाठी 1-1, 1.5, 2-2 किलोमीटर महिलांना, मुलींना, शाळेतल्या मुलींना जावं लागतं पाण्यासाठी। आणि प्रशासनाने लवकरात लवकर टँकर चालू करा। 31 मार्चपर्यंत जर टँकर चालू जर नाही झालं तर आम्ही पंचायत समितीसमोर आंदोलन करू, हंडा आंदोलन करू। तरी जर प्रशासनाने जर टँकर चालू नाही केलं तर आम्ही इथं मेल्यापेक्षा तिथं पंचायत समिती कार्यालयासमोर मरू, आत्मदानाचा इशारा देतो आजच। आमच्या डोणगावच्या इतक्या जवळ धरण असून पाण्याची काही सुविधा नाही आमच्या गावाला। इतकुले लहान लेकरं सोडून सगळ्या बायकांना अगदी 1 ते 3 उन्हाच्या भरात नुसतं पाण्यासाठी भटकावं लागतं 1-1.5 किलोमीटर। आणि थोडंसं ऊन कमी झालं की ते विहिरीत पाणी राहत नाही म्हणून सगळे उन्हातच नुसतं पाण्यासाठी पळतात। शाळेतील पहिलीचे दुसरीचे मुलं देखील उन्हात पाण्यासाठी पळतात। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी बोलूया। अविनाश, आत्ताच मार्चमध्ये ही परिस्थिती आहे, एप्रिल मे मध्ये तर अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होईल, काय सांगाल? नक्कीच सुवर्ण, आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा संपूर्ण मराठवाडा असेल, या संपूर्ण मराठवाड्याला पैठण तालुक्यातून पाणी पुरवठा केला जातो, तो म्हणजे नाथसागर जलाशयातून। आपण जर बघितलं तर सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून त्याची ओळख आहे आणि पूर्ण मराठवाडा त्याचं पाणी पितोय। मात्र त्याच तालुक्यात दुर्दैव म्हणावं लागेल की त्याच तालुक्यातल्या डोणगाव तांडा या गावात या धरणाचं पाणी पोहोचलं नाही। मग झोपलेले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याला जबाबदार आहे का, हा पुढचा विषय। मात्र त्यांना जागी व्हावं लागेल, कारण या महिलांचे, माझ्यासोबत काही महिला आहेत, त्याची जर हाल आपण बघितली तर 1 ते 1.5 किलोमीटर या महिलांना आपल्या घरापासून आपल्या छोट्या छोट्या लेकरांना कडेवरती घेऊन, डोक्यावरती हंडा घेऊन पाण्यासाठी यावं लागतं आणि या विहिरीतनं पाणी काढावं लागतं। आता जर मी विहीर दाखवण्याचा प्रयत्न करतो की या विहिरीचं जर आपण बघितलं तर या विहिरीचं जे पाणी आहे ते अगदी तळाला गेलेलं या ठिकाणी दिसून येतंय। म्हणजे एक हंडाभर जर पाणी काढायचं तर 5 ते 10 मिनिट या सर्व प्रोसेससाठी लागतात। असंच या गावाची लोकसंख्या जर आपण बघितली तर 3000 लोकसंख्या आहे। मात्र अजून जरी देखील या गावाला पाणी पोहोचलेलं नाही। माझ्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडनं त्यांच्या भावना जाणून घेऊया। ताई, किती पायपीट करावी लागते, कशी मेहनत घ्यावी लागते पाण्यासाठी? कशी मेहनत घ्यावी लागते पाण्यासाठी? डोणगाव तांडा पाण्यासाठी आम्हाला भटकावं लागतं। दुपारा 1-2च्या भटकात आम्हाला भटकावं लागतात। मावशी, जर आपण बघितलं तर खूप लांबून यावं लागतं पाण्यासाठी। विहिरीतून पाणी काढण्यासाठी किती खोल आहे, किती मेहनत लागते?
हा हा नाही पण तुम्हाला त्रास तर होत असेल, या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय का? त्रास आहे. पाण्याची सोय पाहिजे आम्हाला, दुसरं काही नाही. बरं सरकारी टँकर वगैरे येतात का गावामध्ये? नाही येत. बरं काय म्हणजे तुमचे आमदार खासदार आहेत सगळे, नेत्यांना तुम्ही ओळखता का? तुमचे आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, यांना कधी घरांना सांगितलंय तुम्ही? नाही सांगितले आम्हाला, सांगितलंय तुम्ही पण त्यांनी उत्तर काही दिले नाही. नाही दिले. बरं छोटं लेकरू या ताईच्या कडेवरती आहे, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. अगदी सूर्य जो आहे मध्यान्ह म्हणजे डोक्यावरती आहे, तापमान संभाजीनगरचं 40 डिग्रीच्या समोर आहे आणि या उन्हामध्ये पाण्यासाठी या ताईला आपलं लेकरू घेऊन यावं लागतंय. ताई कशा भावना आहेत, म्हणजे किती वाईट वाटतं? खूप वाईट. हंडाभर भटकावं लागतं, लहान लहान बाळ आम्हाला सोडून यावं लागतं. लहान बाळांसाठी आम्हाला टाइम सुद्धा देता येत नाही. दुपारच्या वेळेस आम्हाला भटकावं लागतं. लवकरात लवकर विनंती करून सांगतो आम्ही की लवकरात लवकर टँकर या गावात लवकर पाठवावा. पाण्यासाठी एखाद वेळेस जर जखमी झाले, एखाद वेळेस मेले तर कोण जबाबदार राहणार? पाण्यासाठी आम्ही भटकतो. लवकरात लवकर विनंती करून सांगतो आम्ही की आमच्या गावात डोणगाव तांडा येथे टँकर पाठवावं. म्हणजे एवढ्या 40 डिग्रीच्या तापमानात छोटे मुलं घेऊन येत आहेत. आता जर संभाजीनगरमध्ये बघितलं तर सगळेच हॉस्पिटल ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल यासाठी फुल आहे आणि या तापमानात देखील त्यांच्या मुलांना काही झालं तर अशा संतप्त प्रतिक्रिया त्या मातेच्या. मात्र आपल्यासोबत काही तरुण देखील आहेत गावातले. दादा काय सांगाल की असं ऐकलंय म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या चर्चेमधनं की गावात मुली पण कोणी लवकर देत नाही? पाणी टंचाईमुळे कोणीच मुली देत नाही ना गावात. अनेक वेळा सांगून सुद्धा प्रशासन ऐकत नाही. आता जर 31 मार्च पर्यंत जर टँकर चालू जर नाही झाले डोणगाव तांडाला तर आम्ही हंडा आंदोलन करू पंचायत समिती समोर पैठण. लग्नाचा प्रश्न म्हणजे आता मुली मिळणं अवघड झालं, त्यात पाणी टंचाई असल्यामुळे ही अडचणीची असं वाटतंय तुम्हाला? मग त्याच्यामुळेच हे आम्हाला मुली भेटत नाही. आमच्या मुलीला बी मुलं भेटत नाही, मुलाला बी मुली भेटत नाही. कारण की पाण्याचा खूप प्रश्न आहे. पाहुणे जर आले ना तर जेवण करायला सुद्धा पाणी नाही राहत आणि नळाला पाणी येतं 12 दिवसांनी. आणि घरातले माणसं जर राहिले, 10 माणसं राहिले घरात तर 10 हंडे पाणी येतं. मग त्याच्यात कसं भागणार आहे? लोकसंख्या किती आहे तुमच्या गावाची? 3000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे गावात. ओके. जर आपण बघितलं तर 3000 लोकसंख्या या गावाची आहे. मात्र लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल, गाढ झोपेत आहे. यांना या लोकांच्या प्रतिक्रिया, या संतप्त मातेच्या प्रतिक्रिया यांना ऐकून घ्याव्या लागतील आणि या झोपेतून उठून नागरिकांसाठी काहीतरी करावं लागेल हे मात्र निश्चित. कारण हा विषय गांभीर्याने घेण्यासारखा आहे. जर तालुक्यातच नातं जलाशय असेल, एवढा मोठा धरण असेल तर ते पाणी का गावाला नको आणि कशासाठी नक्की नको? जर अविनाश. मुलांचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण? अशा देखील प्रतिक्रिया या मातेने दिलाय. सुवर्णा, नक्की सगळ्या महिलांशी संवाद साधण्याचा तू प्रयत्न केलास, या तरुणाशी सुद्धा संवाद साधलास. खूप खूप धन्यवाद अविनाश माहिती दिल्याबद्दल. प्रश्न डोणगाव तांडे या गावाचा गंभीर आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. कुंभमेळ्यामुळे लासलगाव मनमाड इथून रेल्वेनं उत्तर भारतात बंद करण्यात आलेली कांद्याची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. लासलगाव, मनमाड, येवला, अंकाई आदी रेल्वे स्थानकांवरून कांदा घेऊन रेल्वे रॅक उत्तर भारताकडे रवाना झाला. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या हत्येचा रायगड पोलिसांनी उलगडा केला. अवघ्या 12 दिवसात पोलिसांनी 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. होळीच्या वेळी झालेल्या वादातून हत्या झाल्याची कबुली आरोपींनी दिली. रायगड जिल्हा परिषदेनं यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात 5 कोटींची वाढ करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्तेवाड यांनी सादर केला. लासलगाव निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर गावात बिबट्याचं दर्शन झालं. या बिबट्यानं मानवी वस्तीत जाऊन कुत्र्याची शिकार केली. शिकारीनंतर कुत्र्याला घेऊन बिबट्यानं धूम ठोकली. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मालवणमधील तळाशील इथं कालवल या खाडीपात्रात बंदी असलेल्या भागात अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या 2 होड्या ग्रामस्थांनी पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. होड्यांमधील तस्करांनी पळ काढला, त्यांचा तपास सुरू आहे.